ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते। सामन्याला सुरुवात होईल। सलामी जोडी लगेचच मैदान दाखल करायची। चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल, लक्षात घ्या। या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी तुम्हाला चेसिंग टाइम सेट होईल, लक्षात घ्या। 20 मिनिटात पहिली 4 षटकं आणि ते एकत्रित खेळाडू तुमचा 38 सर्कल मध्ये येईल। सलामी जोडी मैदानात दाखल होत असताना नेवालीपाडा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय। दरवर्षी या स्पर्धेत मागच्या वर्षी आम्ही ज्यावेळी या स्पर्धेत समालोचन केलं, सामना सुरू होण्या अगोदर पहिला चेंडू रिलीज होण्याच्या अगोदर फटाक्यांच्या आतिषबाजीने त्या दोन्ही टीमचं स्वागत केलं होतं। सुरुवातीला तुम्हाला 2 चेंडू चॉईस करायचे, लक्षात घ्या। जो चेंडू तुम्ही चॉईस केला असेल सुरुवातीला तो घ्यावाच लागेल, हे लक्षात असू द्या। नियम कडक आहेत, नियमांचं जर तुम्ही उल्लंघन केलं तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल, लक्षात घ्या। मलंगडचा बायकर मॅन मैदानाच्या आतमध्ये रोशन जाधव तुम्हाला पाहायला मिळतो सलामीला येत असताना। ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये नेहमी चर्चा असते रोशन जाधव, त्याच्या सोबतीला आपण पाहतोय 5 षटकांची मॅच। नितीन जाधव आणि रोशन जाधव ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते। नेवालीपाडा संघ या सीझन मध्ये चांगला खेळ यासी संघाचा राहिलेला आहे। पालेगावच्या स्पर्धेत सुद्धा सुपर 4 मध्ये तुम्ही पाहिला होता आणि अनेक स्पर्धा संघाने जिंकलेल्या आहेत। रोशन जाधव स्ट्राइक घेत असताना आणि पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज विवेक पाटीलला तुम्ही पाहतायत। फटाक्यांच्या आतिषबाजीने सामन्याला सुरुवात दोन्ही टीमसाठी शुभेच्छा असतील। जोरदार टाळ्याने स्वागत करूया। पहिला बॉल दुसऱ्या रात्रीतला गोलंदाज विवेक, पहिलाच फुल टॉस त्याला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बघायचंय। पंचांचा इशारा काय येतोय पाहणं गरजेचं आहे। पहिल्याच बॉल मात्र चेक केलं जाईल चौकार आहे की षटकार। षटकार, पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय। रोशन जाधवच्या बॅट मधून दमदार सुरुवात केली या मॅच मध्ये। 5 षटकांच्या मॅच मध्ये हाईट फॅक्टर सुद्धा चेक करायचे। समीर पाटील सुद्धा आमचे मित्र। विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाटणे आयोजित सरपंच चषक 2025 भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळते आणि आजची दुसरी रात्र आणि चेक केलं जाईल हाईट फॅक्टर काय। षटकार तर आलेला आहे, फेअर डिलिव्हरी त्यामुळे षटकार मिळेल आणि तो खातो बघा। 7 वाजून 2 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय, लक्षात घ्या। वीर बजरंग शिडूल संघ पहिली 7 वाजून 2 मिनिटांनी पहिला बॉल विवेक, पुढचा बॉल कव्हरच्या दिशेने खेळत आहेत। पॉवर प्लेचा योग्य वापर, रोशन जाधवच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार। पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार। सुरुवात दमदार केली या मॅच मध्ये नेवालीपाडा संघाने। 5 षटकांची मॅच आहे। 25 मिनिटाचा वेळ बदलत पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा वेळ अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू तुमचा 38 सर्कल मध्ये, लक्षात घ्या। पुढची मॅच साका विरुद्ध बागी लेवल तलोजा विरुद्ध सागाव। पुढची मॅच इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल। दोन्ही कॅप्टनने उपस्थित राहायचे कारण प्रत्येक सामना पहिल्या फेरीतील 5 षटकांचा आहे, त्यामुळे खेळाडूंना विनंती असल्यामुळे थोडंसं सहकार्य करा। फटका सुंदर आहे, चेंडूला पाठवून दिलंय लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर।
काय फटकेबाजी सुरू आहे रोशन जाधवच्या बॅट मधून. षटकार चौकार षटकार. ती पहिल्या 3 बॉलवरती 16 धावा आल्यात. चेंडू कधी हरला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल लक्षात घ्या. बी बॉल मधले हे संघ खेळताना दिसतात तुम्हाला. नितीन जाधव 9 सेकंडला आहेत. मात्र रोशन जाधवने काय सुरुवात केली. मलंगडचा बायकर मॅन मी मगाशीच उल्लेख केला. त्याच प्रकारे तो आता बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये नेवालीपाडा म्हटलं तर त्यांच्याही माध्यमातून आमदार चषकचं दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळतो. नाईट स्पर्धा नेवालीपाडा येथे. बिल्डिंग मध्ये थोडस चेंजेस. सुरुवात दमदार झाली आहे नेवालीपाडा संघाची. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र एक सिंगल वेगाने पूर्ण केली जाते. 1 ने धावसंख्या पुढे सरकते ती 17 वरती. सुरुवात चांगली केली आहे मॅच मध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना नेवालीपाडा संघाने 5 ओव्हरची मॅच आहे. इथे वक्र फक्त दिशा दिली आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. डीप पर्यंत क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. आविष्कार होते तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्यात. 2 धावांनी नितीन जाधवचं खातं उघडलं. तर 2 ने धावसंख्या पुढे सरकते नेवालीपाडा संघाची. 19 5 षटकांची मॅच आहे. पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात कंप्लीट करायची आहेत. जबरदस्त आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. सरपंच चषक 2025 ची दुसरी रात्र. नॉकॉलला चेंडू होता त्याला एक ओढून काढलाय. वाईट लॉंगन क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एकच रन मिळाली. धावसंख्या 20. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावपलकावर धावा 20 तुम्ही बघू शकाल. 4 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सुरुवात जबरदस्त केली आहे मॅच मध्ये नेवालीपाडा संघाने. विवेक पाटील थोडस मागडं षटक म्हणावं लागेल कारण की गोलंदाज सुयोग पाटील तुम्ही पाहतायत. मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये 5 सुद्धा पूर्ण केला होता. हॅट्रिक सुद्धा घेतली होती. याच वर्षी मकर संक्रांत ट्रॉफी 2025 मध्ये तोच गोलंदाज सुयोग तुम्हाला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू आता 38 सर्कलच्या बाहेर आहेत. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक. सेकंडला फलंदाज तुम्ही नितीन जाधव. 9 सेकंडला रोशन जाधव. दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग करत असताना पहिल्या षटकात 20 आल्यात. सामना 5 षटकांचे. पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे. स्वप्नील पाटील यांच्याकडनं सरप्राईज गिफ्ट असेल कुलगावचे सुयोगसाठी हॅट्रिक साठी. वेळ कमी आपल्याकडे. टाइमपास नकोय. 10 संघ इन ऍक्शन मध्ये. गोलंदाज सुयोग गोलंदाजी मार्कवर. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. जजमेंट चांगला आहे आणि एक चांगला झेल टिपलाय. नितीन जाधवला मागा लागेल. सुयोगच्या खात्यामध्ये पहिली विकेट. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती चांगला गोलंदाज आहे सध्या सुयोग. भरत पाटील हे नाव चर्चेत आहे. बॅटिंग करण्यासाठी आले. करण ठाकूर
करणसाठी हा बॉल आपण पाहतोय लॉंग आपला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले दीपमंत वेगाने आलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत आणि करणचं खातं उघडलं तर 2 धावेने. करण ज्याच्या नावातच रन आहेत आणि पहिल्याच बॉलवरती त्यांनी 2 रन घेतलेत. धावसंख्या 22. 5 षटकांची मॅच. पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात कंप्लीट करायची आहेत. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. रोशन जाधव फक्त 9 सेकंड बघतायत की हा चेंडू डॉट कशा प्रकारे गेलाय. बावीस धावा दाखल करती. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी सुयोगच्या माध्यमातून पाहायला मिळते. फुटवर्कचा वापर नाहीये करणचा आणि त्यामुळे रोशन जाधव 9 सेकंडला नाराज आहेत. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. इष्टांच्या मागे बघा पिता श्री भरत पाटील इष्टेश्वर भूमिकेत आहेत. पिता पुत्राची जोडी आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू टर्न केलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बॅटमधून अखेर हीच तर चर्चा रोशन जाधव करत होती की एक्झिट टू काय करतोय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग करतायत. चेंडूची पाहणी करत नाहीये. या गोष्टी भरपूर महत्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. ज्यावेळी तुमच्या समोर एखादा 9 सेकंडला चांगला बॅटर असतो त्याचं मार्गदर्शन तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. 28 धावा. सुयोग हाही फटका चांगला आहे मात्र टायमिंग झाले का मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. आणि त्याच्या विरोधात खेळणारा संघ सागाव. युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही आमचा आवाज जर ऐकत असाल तर लक्षात ठेवा इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचंय. बाग 11 तलोजा आणि त्याच्या विरोधात सागाव संघ. थँक्यू नितीन सर. 2 षटकात 34 धावा आल्या. 17.00 ची सरासरी मेंटेन ठेवली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक घेऊन त्यात गोलंदाज आविष्कार पाटील येत आहेत. 1 विकेट जरूर गेली. नितीन जाधव या मॅच मध्ये जरूर बाद झालेत मात्र धावसंख्या जर आपण पाहिली तर सरासरी मेंटेन ठेवली आहे. नेवालीपाडा संघ मी मगाशीच उल्लेख केला. मलंगड बेल्ट मधील एक दादा संघ म्हणून या संघाकडे नेहमीच पाहिलं जातं. दुसऱ्या बाजूला वीर बजरंग स्टेडियम संघ ही चांगला संघ. त्यामुळे मॅच रंगतदार होईल. ही मॅच कदाचित शेवटच्या बॉल पर्यंतही जाईल कारण दोन्ही संघ ताकदवान आहेत. पुढच्या मॅच मध्ये सागाव विरुद्ध बाग 11 तलोजा अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर प्रत्येक कॅप्टन खेळाडूंनी वेळेवर उपस्थित राहायचे अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केले जाईल. लक्षात घ्या. तिसरं षटक घेऊन त्यात गोलंदाज आविष्कार. गोलंदाजी मार्कवर वाईट यॉर्कर. पहिलाच बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. आविष्कारला ही माहिती आहे. पॉवर प्लेच्या 2 षटकात आपण पाहिलं तर 34 धावा आल्या. धावांची गती खूप वेगाने पुढे चालली आहे. त्यामुळे आविष्कारला माहिती आहे धावा थांबवाव्या लागतील या मॅच मध्ये. रोशन जाधव चांगला फलंदाज आहे. नेहमी चर्चेत असतो. इथे क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. विकेट मिळेल का? कॅच सुटली आहे. आता फलंदाज कोणता बाद आहे? रोशन जाधव नाराज आहेत. रनआउटच्या स्वरूपात ते बाद होतील. तर रिझर्व्हमेंट पाहतोय आपण सचिनदादा पवार यांचं आगमन झालं. त्याचबरोबर उसाटणे गावचे कार्यसम्राट माजी सरपंच
हेमंत शेठ मडवी साहेब यांच्या मंचावरती आगमन झालंय. आपलं सरपंच चषकामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. तर चेक केलं जाईल. बघायचं एक्झिट चेक केलं जाते. षटकार तर नाहीये, चेक केलंय. मात्र बघायचं फलंदाज आता कोणता रनआउट आहे हे चेक केलं जाईल, कारण फिल्डिंग चांगली झाली तिथे लॉंग ऑफला. चेक केलं जाते. रोशन जाधव बाद आहेत. थोडीशी शंका होती मनामध्ये, ती नक्कीच तिचं निवारण करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि कॉर्डिनेशन लक्ष नाही होतं असं करणचं असं रोशन दर्शवत आहेत. मात्र इथे रनआउटची विकेट मिळाली वीर बजरंग शिडूनला. एकच धाव मिळाली. जाधव आलेत. भरपूर वर्ष नेवालीपाडा संघाची सेवा त्यांनी केली. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आता शहरी क्रिकेट सुद्धा सुरुवातीला ते खेळलेले आहेत. 35 धावा झालेल्या आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा जरी नियम आहे, मात्र विकेट टॉसला महत्व असतो बऱ्याच वेळा. अप्रतिम स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. फलंदाज रनआउट झालेत. आविष्कारला माहिती आहे रोशन जाधवची विकेट किती महत्वाची या मॅच मध्ये. तो रनआउट झालाय. इथे बॅटची कडा, यष्टिरक्षक बीट, थर्ड मॅन बीट, फाईन लेग बीट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. एकोणचाळीस धावा धाबलकोती तुम्हाला पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपत्र असताना 5 षटकांची पहिलीच मॅच. एका बाजूला निवालीपाडा, दुसऱ्या बाजूला शिडूल, यानंतर सागाव, त्यांच्या विरोधात बाग 11 तलोजा. दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाने थोडंसं वेट केलं बघा. चांगली फिल्डिंग. निलेश जाधव पुन्हा रिटर्न आले. कॉर्डिनेशन दिसत नाहीये नेवालीपाडा संघाच्या फलंदाजांमध्ये. रनआउट ऑलरेडी रोशन जाधव रनआउट झालेले आहेत. पुन्हा ते चित्र पाहायला मिळालं होतं. एक सिंगल मिळाली. धावसंख्या 40 वरती. आविष्कार चांगली गोलंदाजी करतायत या तिसऱ्या षटकामध्ये. 5 षटकांची मॅच आहे. पहिल्या फेरीतील पहिलीच मॅच तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज आविष्कार तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्राइक एंडला आता निलेश जाधव आलेत 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. करण ठाकूरच्या बॅट मध्ये 2 षटकार आलेले आहेत. आविष्कार फार एंड कडनं राईट अपोर द विकेट. फटका चांगला आहे. निलेश जाधवने हा चेंडू पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. क्रिकेट संघ उसाटणे आयोजित सरपंच चषक 2025 चं दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. 46 धावा झाल्यात. हा चांगला बॉल होता. आविष्कार वेगाने आलेत. रनआउटची संधी आहे. गरज होती का? दुसरा फलंदाज रनआउट. ज्या निलेश जाधवच्या बॅट मधून षटकार आला होता तोही रनआउट झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 46.
गेलाय. येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये 4थं षटक तुम्हाला कंप्लीट करायचंय, लक्षात घ्या. हेमंतदा मडवी माजी सरपंच यांच्या वतीने भरत याच्यासाठी झेल पकडला तरी 1000 रुपये, बॅटिंगला आल्यानंतर प्रत्येक चौकाराला 1000, षटकार मारला तरी 1000 रुपयाचं कॅश प्राइज भरत पाटीलसाठी आणि विकेटसाठी सुद्धा 1000 रुपये, कारण त्यांचे खूप जवळचे मित्र आहेत दादांचे आणि त्यामुळे हे पारितोषिक भरत पाटील यांच्यावरती लागले. 3 षटकार 46. विजय जाधव आले बॅटिंग करण्यासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, मात्र स्ट्राईक एंडला करणला तुम्ही पाहताय. फटका चांगला आहे मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. 50 कंप्लीट. 52 धावा दाखल करते तुम्हाला पाहायला मिळत आहेत नेवालीपाडा संघाच्या. टिपला तर मात्र हेमंत शेट हरी मडवी साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपये व आकर्षक ब्युटिफुल ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. क्या बात आहे. वाक्यासाठी 1000 मात्र फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक झेल टिपलाय, फलंदाज बाद होईल. विजय जाधव बॅक टू द पॅव्हेलियन. प्रथमेश विकेटही जात आहेत, चौकारी येत आहेत, षटकारी येत आहेत. पहिल्याच मॅच मध्ये सर्व काही पाहायला मिळतंय. 52 धावा दाखल करते तुम्ही पाहताय. सुयोगला विकेट मिळाली आणि त्या बॅटिंग करण्यासाठी आलेत जय जाधव. सर्व जाधव बंधू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सुयोग गोलंदाजी मार्कवर, राईट मोड टू विकेट. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, आविष्कार वेगाने आलेत. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पुन्हा कोऑर्डिनेशन दिसत नाहीये, अजूनही संवाद होत नाहीये नेवालीपाडा संघाच्या फलंदाजांमध्ये. एक सिंगल इथे मिळाली. 53 धावा दाखल करू लागल्यात. भरत पाटील यांचे सुपुत्र गोलंदाजी करतायत. सुयोग भरत पाटीलला तुम्ही पाहतायत गोलंदाजी मार्कवर. भरत पाटील यांच्यासाठी पारितोषिक आपण पाहतोय. सुयोग गोलंदाजी मार्कवर, राईट मोड द विकेट. फटका सुंदर आहे, चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. एकोणसाठ धावा तुम्हाला धापलकरती पाहायला मिळत आहेत. यापेक्षा चांगली सुरुवात काय असू शकते नेवालीपाडा टीमसाठी. टॉस गमावल्यानंतर या स्पर्धेचं कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल. सुयोग हाय, चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर, येतोय सिक्सर. कॅप्टन आपल्याला ऑफिशियल कॉल असेल, टॉस साठी आपण यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा कुठल्या नेवालीपाडा संघाने 65. काय फटकेबाजी सुरू आहे. या ओव्हर मध्ये 3 सिक्सर आलेत. करण ठाकूर चांगली बॅटिंग करत असताना त्याला माहिती आहे रोशन रनआउट झाले, त्यामुळे जिम्मेदारी मला घ्यायची आहे आणि ती जिम्मेदारी घेत असताना करण ठाकूरला तुम्ही पाहतायत. ठाकूरचं रास तुम्हाला पाहायला मिळते आज या मॅच मध्ये. हाई, फटका चांगला आहे. काय फिल्डिंग केली बघा, जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त.
काही धावा सेव्ह केलेत. आविष्कार पाटीलचं मी कौतुक करेल, चांगली फिल्डिंग असताना. चार षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 67 आणि बरोबर 20 मिनिटात पहिली 4 षटकं टाकल्या, त्यामुळे शेड्यूल संघाचं कौतुक. चला फिल्डिंग लगेच लावायची. 5 मिनिटाचा वेळ आहे शेवटच्या षटकासाठी. धावा 67 झाल्यात. जबरदस्त फिल्डिंग केली. शेवटच्या षटकामध्ये भरत पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. हेमंत शेठ मडवी माजी सरपंच यांच्याकडनं भरत पाटीलला प्रत्येक विकेटला 1000 रुपये. भरत पाटील यांचे परम मित्र आहेत आणि त्यांनी पाडून शिकवले. भरत पाटील गोलंदाजी करण्यासाठी धावाही वेगाने पुढे सरकल्यात 67. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. सागाव आणि बाग 11 तलोजा दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना असेल टॉस साठी उपस्थित राहायचे. भरत पाटील पहिलाच बॉल हवेत आहे, मात्र क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. एकदा वेगाने पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. डायरेक्ट हिट. आता हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. गायनाला आलो. स्ट्राइक एंडला फलंदाज रनआउट आहेत. एक धाव मिळाली. 68 68 धावा झाल्यात. मयूर जाधव आले आता बॅटिंग करण्यासाठी. 68 धावा झाल्यात. कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये, कारण की फ्रंट लाईन मध्ये तुम्ही खेळताय. चला सागाव टीमचे कॅप्टन आणि बाग 11 तलोजा दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना असेल लवकरात लवकर टॉस साठी उपस्थित राहायचे. 68 धावा झाल्यात. चिन्मय पाटील येत आहेत सागाव टीमचे कॅप्टन, त्यांचं हार्दिक स्वागत. भरत पाटील राईट मोर द विकेट. समोर खेळत आहेत लॉंगापूर्ण क्षेत्ररक्षक वेगाने आले. जबरदस्त फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. तीन धावा पूर्ण झाल्यात. तशी स्ट्राइक नाहीये. चला बाग 11 तळोजाचे कॅप्टन, आपण आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या. सागाव संघाचे कॅप्टन उपस्थित झाले. नक्कीच वेळेला महत्व आहे. 2 धावा इथे जरूर मयूरच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्या 70 वरती पोहोचली आहे. शेवटचं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज भरत. फटका चांगला आहे. मयूर जाधवने हा बॉल पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. त्यानंतर ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांचाही कटआउट तुम्ही पाहताय. त्यांनी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक प्रवीणजी पाटील. स्लोअर वन चेंडू होता, मात्र डीप कव्हरला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. फसवा बॉल होता आणि विकेट मिळाली भरत पाटील यांच्या खात्यामध्ये. त्यामुळे 1000 रुपयाचं कॅश प्राइस त्यांना जरूर मिळेल प्रत्येक विकेटसाठी. हेमंत दादा यांच्याकडनं
आपल्या स्पर्धेसाठी ज्यांनी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिले ते सन्माननीय व्यक्तिमत्व हिरमन शेठ पाटील साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. गोल्डमॅन या नावाने प्रसिद्ध असणारे 7 साई हे त्यांचं गेली कित्येक वर्षापासून त्यांचा पाहतो आपण. आणि काल सुद्धा सातत्याने त्यांच्यावरती कॅमेरा होता कारण ते गोल्डमॅन आहेत. धावा झाल्या. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघाच इथून काय टार्गेट सेट करेल नेमालीपाडा संघ. तशी स्ट्राईक नाहीये. आता बॉल असेल तर स्ट्राईक चेंज होणार नाहीये, लक्षात घ्या. दोन्ही एंडने क्रीज सोडणं गरजेचं आहे. बघा पंच काय सांगतात लक्षात घ्या. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 77 धावा झाल्यात. अरविंद मात्रे याचे सर काय सांगतात लक्ष द्या जरा. हॅलो. तर जर मी पाहतोय तुम्हा आम्हा सर्वांचे लाडकी व्यक्तिमत्व आणि गेली कित्येक वर्षापासून विकास कामांना गती देणारे विकासाचे महामेरू सरपंच साहेब श्रीमान शिवाजी पाटील साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेचे सर्वे श्रीमान शिवाजी शेठ पाटील साहेब यांचं मंचावरती आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. थँक्यू. सर्वांचे लाडके सरपंच शिवाजी बाळाराम पाटील ज्यांची नेहमीच चर्चा असते. हिरमन शेठ पाटील असतील, आमचे हेमंत शेठ हरी मडबी. धावा झालेत 77 धावा तुम्हाला धापलकरती पाहायला मिळत आहेत. बाग 11 तलोजा संघ आम्हाला तुम्हाला वारंवार आम्ही सूचना करतोय. मात्र हा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, त्याला पाठवून दिलाय. कार्तिक जाधवच्या बॅट मधून आलाय. उपयुक्त षटकारांनी धावा झाल्यात. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा कुठल्या त्या नेवालीपाडा संघाने 83 आणि 84 धावांचा पाठलाग करायचा तो वीर बजरंग शेड्यूल संघाला या मॅच मध्ये. चला बाग 11 तलोजा कॅप्टन लवकरात लवकर या. सागाव संघाचे संघ नाही किती आलेले आहेत. 84 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल वीर बजरंग शेड्यूल संघ या ऐकण्यात आपण जाणार. दुसऱ्या सत्रामध्ये आमचे कपतीम समालोचक नेतिवलीचे ज्यांचा आवाज यावर्षी मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये सुद्धा तुम्ही ऐकला ते प्रथमेश ठाकूर तत्व ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. पाटील सर आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार. मोस्ट वेलकम. सर्वांचं स्वागत आहे. एक मानाची सन्मानाची अभिमानाची गौरवाची आणि सलग दुसऱ्या पर्वामध्ये वाटचाल करणारी क्रिकेटची महास्पर्धा शिवाजी शेठ पाटील सरपंच चषक 2025
हे दुसरं पर्व आपण पाहतो. दुसरी रजनी आज आणि खऱ्या अर्थानं पहिल्या सामन्यामध्ये धावांचा पाऊस आणि अक्षरशः पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळाला. 18 बनवल्या सुरुवातीला रोशन जाधवनं, त्यानंतर 3 धावांचं योगदान राहिलं नितीन जाधवचं. 33 केल्या वैयक्तिक करण ठाकूरनं, त्यानंतर 6 धावा निलेश जाधवचा बॅटमन आल्या. विजय जाधवचा बॅटमन एक षटकार आला. त्यानंतर आपण पाहतो 1 धाव जयेशच्या बॅटमन आली. मयूरनं देखील 2 धावा, त्यानंतर षटकार देखील त्याने लगावला. त्यानंतर आपण पाहतोय लखन जाधव शून्यावर बाद झाला आणि शेवटला एक षटकार ठोकला, धावसंख्येला आकार दिला ते कार्तिक जाधवनं देखील. डाव संपला पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 83 झालेल्या 84चं टार्गेट. 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती त्या गणरायाला वंदन करतोय. हिंदुस्थानाचा आराध्यदैव श्रीमंत योगी राजे शिवछत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतोय. या ग्रामदेवते चरणी नतमस्तक होतोय. खेळपट्टीला वंदन करतो जिने मला आणि माझ्या आवाजाला ओळख दिल्याने. मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण डोंबिवली माझ्या समालोचनाची सुरुवात करतोय. अप्रतिम क्रिकेटची महास्पर्धा खऱ्या अर्थानं आज 22 जानेवारी जगभरातील हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्ये श्री राम लल्लांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे 500 वर्षाच्या संघर्षाची आज बलिदानाची यशस्वी गाथा. श्री राम जन्मभूमी मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा पणाच्या दिवसाच्या खरतर आज 1 वर्ष पूर्ण झालंय. त्या सर्वांना मनपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा. तर चला मॅचला आपण सुरुवात करायची आहे. टार्गेट आपण पाहतो एकंदरीत 84 धावांचं आहे. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट म्हटलं जातं. पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा. स्ट्रायकिंग इन वरती मिस्टर 360 ऑफ शिरडोन बीबीएपी अविष्कार पाटील तयार होतोय. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी. एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झालाय पण नुकसान मात्र काही होत नाहीये. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क मध्ये षटक क्रमांक पहिला आणि गोलंदाज रोशन जाधवला आपण पाहतोय. परंतु जेन्युइन ऑलराऊंडर, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नेहमीच त्याची कामगिरी अप्रतिम आपण पाहतो. व्यासपीठावरती आज पहिला बॉल पासून आपण पाहतोय मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळेल. सरपंच सन्माननीय शिवाजी दादा पाटील साहेब, हिरामन शेठ पाटील, हेमंत शेठ मडवी. तर या दरम्यान मंचावरती श्रीमान सुभाषदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. सरपंच चषकामध्ये त्यांचं मनापासून स्वागत. सचिन दादा पवार या सर्व आमचे मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये आमचा आधारस्तंभ या सर्वांचा स्पर्धेच्या वतीने मी स्वागत करतोय. घेऊन चलतो मॅचच्या दिशेने. डॉट बॉलने सुरुवात केली. बॉलिंग ट्रॅक मध्ये अष्टपैलू कामगिरी करणारा रोशन जाधव तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल अनऑर्थोडॉक्स क्रिकेटसाठी ओळखला जातो आविष्कार. फ्रंट ऑफ द विकेट खेळलाय बॉल मध्ये. 2 क्षेत्ररक्षक दोघांमध्ये क्लास झाले. तिसरीचा प्रयत्न आणि धावांसाठीची धाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 3 धावा पूर्ण. सुपर रनिंग बिटवीन द विकेट, मॅग्निफिसंट रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. 3 धावा इथे कंप्लीट झाल्यात आणि धावफलकाचा मित्र म्हणे श्री गणेशा झालाय. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण गणेश वंदनानं करत असतो आणि या धावफलकाची शुभ सुरुवात झाली आहे या तिहेरी धावेनं. 3 धावा धावफलकावरती. रोशन बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा होतोय. सजस्ट ट्रॅकिंग इन वरती. बॅकबोन ऑफ टीम शिरडोन सुयोग पाटील होतो त्या. पुढचा बॉल हा ट्रॅकर समोरच्या दिशेनं फटका एक्झिक्यूट केलाय. ताकद सुयोग पाटीलचे आपल्याला पाहायला मिळाली. लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा मार चेंडू सीमा पलीकडे. सरपंच चषक चौकार. अप्रतिम संगीत डीजे उमीच्या माध्यमातून धीम्या गती स्वतःला पूल करायचा होता. सोटी धाव हा ना आणि फायनली हो ही धाव कंप्लीट झाली. 22 स्वरूपात ही धाव. तर या दरम्यान महेशजी पाटील यांचं सुद्धा या मंचावरती आगमन झालंय. मनापासून स्वागत त्यांचं सुद्धा. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं सरपंच चषकामध्ये हार्दिक सहर्ष स्वागत. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत धावफलकावरती आता येऊ पोहोचले ते 8 या आकड्यावरती धावफलक. स्ट्रायकिंग एंड मध्ये पुन्हा एकदा आविष्कार होतो तयार रोशन जाधव. नेक्स्ट बॉल ऑफसाइडला पूल करायचा होता. बॅकच्या रनर मध्ये आला नाही. खालची एज लागली. सेकंड साठी पलटलेत.
आणि बघता बघता 2 पूर्ण नाही चालणार. सिंगल डबल इक्का दुक्का काम चालणार नाही. पॉवर प्लेचं हे षटक आहे, तुम्हाला कॅपिटलाइज करणं गरजेचं आहे. हे षटक मॅक्सिमाइज करणं गरजेचं आहे. पण सध्याच्या घडीला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. एक चौकार आला जरूर सुयोगचा बॅटमधनं, पण त्यानंतर मात्र पुन्हा एकदा डाव शांत करण्याचा प्रयत्न तो गोलंदाज रोशन जाधवचा आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम चेंडू घेऊन आविष्कारसाठी पुन्हा एकदा होतो सज्ज जाधव. पुढचा बॉल यावेळेस लॉक केलाय. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. हो संपर्क अतिशय चांगला आहे. बॉलला पाठवलंय सीमा पलीकडे. हा तो आविष्कारचा ब्रँड दाखवणारा, शिरडोन गावाचा ब्रँड दाखवणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. हेमंतजी मडवी, किरणजी पाटील, हिरामणजी पाटील, सचिन दादा पवार असतील, जयवंत दादा हिलाल असतील, कावराम शेठ पाटील असतील, मारुतीजी गोंधळी असतील, प्रकाश दादा मडवी साहेब असतील आणि अलंकारजी मडवी असतील. आमचे संपूर्ण मॅनेजमेंट टीम मेंबर्स, आमचे पिलर्स, आमचे बॅकबोन खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये सर्व आपण पाहतोय. तर दरम्यान किरणदादा पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय बच्चे कंपनीसह. त्यांचं स्वागत आहे. चला रायगडचा टायगर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. उस्मान पटेल आज मात्र पहा मिळेल आपल्याला. मोस्ट वेलकम सर. आइए मंच के ऊपर. खर तर ज्याला बघण्यासाठी प्रेक्षकांची अलोट गर्दी होते ना, तो सितारा आता इथे मात्र उत्साटणी नगरीमध्ये दाखल झाला. मोस्ट वेलकम उस्मान पटेल, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज लखन जाधवला आपण पाहणार आहोत. लखन जाधव तो सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल सुयोगसाठी. हा ट्रॅक सोडणार नाहीये सुयोग. कडवा बॅटने हल्ला केलाय आणि हा फटका मात्र 6 धावांची मोहर देऊन जाईल. बॉलला पाठवले लॉंग ऑन च्या बाहेर, फिल्डर सहित बॉल देखील सीमा पार. षटकार. हे जन्मो जन्म भूमि माता अयोध्या, आज मुझे तेरे चरणों में आने का सौभाग्य फिर से प्राप्त हुआ है. प्रभू श्री रामचंद्रांनी जणू का हेच सांगितलं असेल. 500 वर्षांचा तो संघर्ष आणि आज प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला 1 वर्ष कंप्लीट झालेला. ऑन साइडला खेळला गेला फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं रोशनच्या माध्यमातून. आज प्रत्येकी डिपार्टमेंट मध्ये एक बहारदार कामगिरी रोशनची आपल्याला पाहायला मिळते. ऍज अ बॅटर 18 धावांचं महत्वपूर्ण योगदान त्याचं राहिलं. ऍज अ बॉलर पहिल्या ओव्हर मध्ये जरूर 15 त्याने खर्च केल्या, पण होपफुली नेक्स्ट ओव्हर मध्ये तो कमबॅक करू शकेल. पण सध्याच्या घडीला हे 2 खेळाडू बरसतायत मैदानामध्ये. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. ओव्हरऑल टीमची टोटल 23 धावा धावफलकावरती. पाटलाग 84चा करायचा आहे. 23 झालेल्या दोघांनाही माहिती आहे की आता इथून कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खूप इम्पॉर्टंट असेल. आउटफील्ड मध्ये 3 फिल्डर, 1 फिल्डर तुम्हाला डीपिश स्कोरिश मिड विकेटला पाहायला मिळेल, 1 फिल्डर वाईडिश लॉंग ऑन आणि 1 ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मध्ये. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. आविष्कार करतर ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो त्या फटक्यापासून त्याला वंचित ठेवलंय. अनऑर्थोडॉक्स क्रिकेट 360 डिग्री मध्ये त्याची बॅटिंग आपण पाहत असतो. त्याचे एरियल ऑफ ड्राईव्ह असू द्या किंवा पॉवर पॅक ऑन ड्राईव्ह असू द्या, स्वीप असू द्या, रिव्हर्स स्वीप असू द्या किंवा अनऑर्थोडॉक्स पद्धतीने यष्टांच्या मागे खेळले गेलेले फटके त्याचे असू द्या, या फटक्यांसाठी तो ओळखला जातो. पण सध्या तो शांत आहे. सुयोग पाटील पुढ्यात होता, लॉफ केला, मिस टायमिंग आणि क्षेत्ररक्षक पाठमोरे धावत होते. टिपलाय, झेल संपलाय. फलंदाज सुयोग पाटीलचा खेळ. क्षेत्ररक्षक विजय जाधवला आपण तिकडे पाहिलं. हिच कॉम. सुभाजी पाटील उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. बाग 11 तलोजा आणि त्याच्या विरुद्ध सागाव संघ. ओके
या सुभाषदा पाटील आहेत त्यांच्याच हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन बलवान बलिष्ठ संघ, एक डोंबिवली परिसरातील एक तळोजा काटाला. टॉस उस्मान भाई टॉस जीत आहे. पहिले क्या बल्लेबाजी फिल्डिंग करू आम्ही. फिल्डिंग करणार आहेत विपक्ष संघ डोंबिवली परिसरामध्ये. आणि क्वचितच आपण या ठाण्यामध्ये खेळता. आज काय सिच्युएशन असेल, पूर्णपणे संघ असेल का प्लेइंग 11चा, आणि आयोजनाविषयी काय म्हणणं? चांगला तर प्लॅन पूर्ण आहे आमची. आम्ही धन्यवाद पण समीरचा, का त्यांनी आम्हाला इथे खेळाचे आमंत्रण दिले और आम्हाला इथे सरकार केला त्यांनी. नवनाथ मी बोलीन यांची फर्स्ट मॅच आहे यांच्याबरोबर. आम्ही ऐकलेलं यांची टीम पण चांगली टीम आहे, असं काय हे नाही आहे. लेकिन क्रिकेट आहे, बोलू नाही शकत. ओके, थँक्यू. टॉस गमावला, आता बॅटिंग करायचे. बॅटिंग करत असताना किती जास्त धावा? 60-65 पर्यंत करायचा प्रयत्न करू. परवा दिवशी सुद्धा रायगडमध्ये संघ खेळायला आला होता, तेव्हा 2-3 खेळाडू नव्हते. आज काय सिच्युएशन असेल सागाव टीमची? आज आमचा एक बॅट्समन नाही आहे ओपनिंगचा, पण बाकी सगळे आहेत. आयोजनाविषयी काय म्हणाल? सरपंच दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा सर्वांच्या चर्चेत राहील अशी स्पर्धा असते. आयोजन खूप सुंदर आहे आणि ग्राउंड पण खूप सुंदर आहे. ओके, थँक्यू. तर उस्मान पटेल, रायगडचा टायगर, ज्याच्या नावावरती बरेचसे रेकॉर्ड आहेत, तो असा अष्टपैलू खेळाडू बाग 11 तलोजाचा, आपण त्याचा सहर्ष सत्कार करतो आपण. सुभाषदादा पाटील आणि त्याचबरोबर आमचे सचिनदादा पवार यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण उस्मानभाई पटेल याचा या मंचावरती करायचा आहे शुभ सन्मान. रायगड का टायगर आणि खरं तर राजा या खेळाचा, आणि त्याला पाहण्यासाठी प्रेक्षकांची नेहमीच क्रीडांगणावरती गर्दी होत असते. असा रायगड का टायगर उस्मान पटेल, त्याचा शुभ सन्मान आपल्या मुख्य अतिथी मंचावरती आपण पार पाडतो. थँक्यू सो मच उस्मान पटेल, आपण नक्कीच या स्पर्धेसाठी ते उपस्थित राहिलात याबद्दल मॅनेजमेंट टीमच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. माउंट गोईंग मॅच कडे लक्ष वेधेल. सध्या परिस्थिती कठीण आहे मैदानामध्ये. वीर बजरंग शिरडून संघ आपण पाहतोय पूर्णपणे अडचणीत सापडलेला आहे. रुशाल म्हात्रे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. रुशाल म्हात्रे म्हटलं की काडी चषकाची स्पर्धा आठवते. प्लेअर खरं तर बेस्ट बॉलर ती बाईक त्यानं मिळवली होती, पण आता बॅटिंगच्या सहाय्यानं संघाचा डाव पुढे न्यायचा आहे. जबाबदारी पूर्णपणे ना सध्या आविष्कार पाटीलच्या खांद्यावरती. स्टॉपवॉच सुरू आहे, लक्ष द्या. रोशन वेळ कोणासाठी थांबत नाही. स्टॉपवॉच सुरू आहे. जर का जास्तीचा वेळ खर्च झाला तर अंतिम ओव्हर मध्ये एक फिल्डर 38 सर्कल मध्ये वाढेल. पंचांचा इशारा. लेग सिक्स बाहेरून चेंडू, व्हाईट बॉल, अतिरिक्त दाब. अतिरिक्त दाबेच्या मदतीने धावफलक आता 84चा पाठलाग करायचा. त्यामुळे तेजस भोईर आम्हाला इक्वेशन कळत आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहे ते 18, आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठी 59 धावांची गरज. 59 रन स्टील रिक्वायर्ड फ्रॉम 18 डिलिव्हरीज. 18 चेंडू 59चं समीकरण आहे. पुढचा बॉल वेगवान ड्राईव्ह केला गेला. फटका चांगला आहे. क्लासिकल ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. सेकंडचा कॉल. एका धावेमध्ये समाधान मानावं लागेल. बॅट बोलत नाही, हवं असं उत्तर देता येत नाहीये. ज्या प्रकारे बॅटिंग केली ना खेळाच्या पूर्वार्धामध्ये टीम जनमांग क्रिकेट संघ नेवाळीपाडा. नेवाळीपाडा म्हटलं की आमचे चैनू दादा नेहमीच खरं तर नेवाळीपाडा म्हटलं की त्यांचं नाम उल्लेख आम्ही आवर्जून करत असतो. काल उद्घाटनीय सोहळ्यासाठी ते नक्कीच या स्पर्धेवरती आणि प्रेम दाखवण्यासाठी ते उपस्थित होते, आणि घर बसल्या ते देखील नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेत असतील. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. पुढचा बॉल ऑफ साइडला पुल केलाय आणि चेंडू स्क्वेअर लेग बाहेर गुल. क्या बात आहे, अप्रतिम. रुशाल म्हात्रेचा तडाखा. जाधवच्या विरोधामध्ये षटकार. सहावी इनिंग या रुशाल म्हात्रे षटकारानं सुरुवात करतोय, आणि या मॅच मध्ये देखील या स्पर्धेमध्ये देखील भव्य षटकाराने करतो सुरुवात. जाधवच्या विरोधामध्ये म्हात्रेचा प्रतिहल्ला. धावसंख्येला आकार देणारा 32 धावा. धावफलकावरती 32 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल वेगवान सोडून दिलाय. लेग स्टंप सोडून चाललाय चेंडू. पंच इशारा करता अवांतर धावेचा. इट्स व्हाईट बॉल.
अतिरिक्त धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने 33. आता येणारे शेवटचे 16 चेंडू आणि 16 बॉल मध्ये 51 धावांची गरज. 51 रन स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 16 डिलिव्हरी. 16 बॉल 51. मी याच गोष्टीचा उल्लेख केला, नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. जर का आता इथे ऋषालची बॅट बोलली तर मात्र जरूर या मॅच मधलं समीकरण बदलेल, पण कितपत बदलेल ते पाहायचंय. फुल टॉस होता, ऑन साईडला बॉल गेलाय, हवा तसा खरतर खराब चेंडूचा समाचार घेता आला नाहीये. एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षक प्रचंड वेगानं आले. नितीन जाधवला आपण तिकडे पाहिलं, अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र बॅटला चुंबन केलंय, पुन्हा एकदा त्या बॅटवरती विश्वास दाखवलाय. जो खरतर संघाने विश्वास दाखवलाय ना, फलंदाज अभिष्कार पाटील वरती, त्या विश्वासाला आता मात्र त्याला पुढे न्यायचं आहे. जबाबदारी संघाची त्याच्या खांद्यावरती आहे. प्रचंड मोठी जबाबदारी संघाची घेऊन अविष्कार. दबाव आहे, दडपण आहे, लॉब केला आणि या दबावामध्ये इथे विकेट मिळेल. अंडर प्रेशर विकेट गमावते स्वतःची अविष्कार पाटील देखील सोडतो मैदान. स्वामीनी आई एकविरेच गुणगान गाणार हे संगीत अप्रतिम. डीजे ओमी म्हटलं की नो डाऊट फुल ऑन एंटरटेनमेंट तुम्हाला पाहायला मिळेल. जबरदस्त आमच्या आवाजाची काळजी घेतात आणि सातत्यपूर्वक प्रेक्षकांचं मनोरंजन देखील ते करतात. बरं तयार. खराब चेंडू आहे, समाचार त्याचा घेता आला नाहीये. पंच व्हाईट बॉलचा इशारा करतात. फुल टॉस होता, ऑफसाईड मध्ये ड्राईव्ह करायचा होता. बॅट ड्रिल करून तो दाखवतो एक्झॅक्टली कव्हर पॉइंटला फटका खेळायचा होता. धावसंख्या 35. 35 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पाठलाग करतर 84चा करायचा. ऑन साईडला बॉलचा प्रयत्न, बॅटची एस आहे. विकेट कीपर बॉल कलेक्ट केलाय, विकेट संपादित केले गोलंदाज रोशन जाधव. आणखीन एक विकेट त्याच्या खात्यामध्ये. फलंदाज होते बाद, सोडतोय मैदान ऋषाल म्हात्रे देखील. नितीन पाटील करतर बाद झाला आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तो दाखल होत असताना अस्तिक पाटील. अपकमिंग यंग टॅलेंटेड प्लेअर अस्तिक पाटील देखील. बॅट पकडण्याची एक वेगळी शैली त्याची तुम्हाला पाहायला मिळेल. अनोख्या शैलीमध्ये तो बॅट पकडतोय. आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन बघा लगेचच दाखवतायत. तेजस भोईर आणि त्यांचे कॅमेरामॅन म्हटलं की एक्स्ट्रा काही त्यांना सांगायची गरज राहत नाही. दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, सफल राहिला. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतो. षटक संपन्न. 30 ऍट एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपण पाहतो आता 35. त्यामुळे येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 49 धावांची गरज आहे. तर ते आमचे ज्येष्ठ नागरिक अर्थातच मारुती मामा गोंधली यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा सुद्धा सहर्ष स्वागत. येस, मॅनेजमेंट टीमचे मुख्य पिलर ते देखील आहेत. शिवाजीदादा पाटील खरतर त्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा महासंग्राम. माजी सरपंच, कार्यसम्राट हेमंत शेठ मडवी, किरणदादा पाटील ग्रामपंचायत सदस्य, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते, साथसाई अर्थातच आमचे इरामण शेठ पाटील, सचिनदादा पवार नेहमीच ज्यांचं या स्पर्धेवरती लक्ष असतं. त्यानंतर जयवंतजी हिलाल साहेब, माजी सरपंच, उद्योजक काळूरामजी पाटील, उद्योजक तथा समाजसेवक मारुती गुंदळी साहेब, प्रकाशजी मडवी साहेब आणि अलंकारजी मडवी साहेब, आमचे खरतर लाडके
आयोजक या स्पर्धेच्या. आता मात्र मॅच मध्ये ती चुरस राहिली नाहीये, ती मजा राहिली नाहीये, कारण मुख्य फलंदाज बाद झालेले आहेत. यापूर्वी आपण पाहिलं सुयोग बाद झाला, विवेक पाटील बाद झाला, आविष्कार पाटील बाद झाला, रुशाल मात्रे अजूनही खेळपट्टीवरती आहे, नितीन पाटील बाद झालेले आहेत. त्यामुळे रुशाल मात्रे आणि अस्तिक पाटील या दोघांना आता डाव पुढे न्यायचा. ऑफ साइडला खेळायचा होता, प्ले अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. तयार सोडून दिलाय, मागे चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला, ब्लॅक पडद्याला जाऊन धडकलाय. पंच इशारा करतो व्हाईट बॉल प्लस 4. आताचा पंजा खोलावा लागेल 5 धाबा. खर तर गतवर्षी देखील आपण नेमाळीपाडा संघाला मेगा फायनल पर्यंतचा प्रवास करताना पाहिला आणि निलेश जाधवने का बॅटिंग केली होती. खर तर गतवर्षी या संपूर्ण स्पर्धेमध्ये 9 बॉल 44 ची गरज आहे. आता मात्र या मॅच मध्ये पूर्णपणे आपली पकड मजबूत केली आहे जनुमा क्रिकेट संघ नेमाळीपाडाने. ऑन साइडला पूल केलंय, क्षेत्ररक्षक आहेत. विकेट संपादित करत असताना गोलंदाजाच्या खात्यामध्ये कार्तिक जाधवला मिळते यश. फलंदाज आणखीन एक होतोय बाद. बॅटर आपण पाहतोय रुशाल मात्रे. बॅक टू द पॅव्हेलियन. भरत पाटील येस भरत पाटील यांच्यासाठी आपण पाहतोय चौकार किंवा षटकार जरी लगावला तरी आमचे लाडके आयोजक माजी सरपंच कार्य सम्राट हेमंत शेठ मडवी यांच्या माध्यमातून 1000 ऑन साइडला लॉब करायचा होता. खर तर भरत पाटील यांचा मी आवर्जून उल्लेख करेन. शिरडून संघाला जेव्हा आपण पाहिलं एक चेंडू 5 धावांची गरज होती हेदुटण्याच्या मैदानामध्ये, तेव्हा षटकार लगावला होता. त्यामुळे हम भी किसी से कम नहीं है सांगतायत भरत पाटील. पण नाही, यावेळेस कठीण आहे कार्य, कारण पूर्णपणे पारडं आता जड झालेलं आहे. मी तर म्हणेन या मॅच मध्ये पूर्णपणे फ्रंट फूट लाईन सध्या ड्रायव्हिंग सीट वरती जनुमान नेवाळीपाडा संघ आणि त्यांच्या मनाला हवी तशी ते मॅच चालवतायत. 4 षटकांचा खेळ संपन्न. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरर मित्र आम्हाला कळवतात फक्त आणि फक्त 40. येणारे अखेरचे 6 चेंडू आणि तब्बल 44 ची गरज. अभिमान माता की. हॅलो. तर या दरम्यान मधुकरजी पवार आणि त्याचबरोबर ममेशजी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. यावेळेस फटका चांगलाय, लेट पण थेट. अस्तिक पाटीलचा पाठमधनं लाजवाब षटकार. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. क्या बात है. डीजे ओमी म्हणजे फुल ऑन एंटरटेनमेंट. षटकार आला अस्तिक पाटीलच्या बॅटमधनं. कदाचित ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती आपल्याला रील पाहायला मिळेल. ऑफ साइडला अपील झाले, पंचांकडे पाहिलं देखील नाही आणि मैदान सोडलं. ही खेळाडू वृत्ती तुम्हाला पाहायला मिळते. क्रिकेटवरती असलेल्या प्रेमी सच्चाई आहे खेळाची आणि खऱ्या अर्थाने हेच ग्रामीण क्रिकेट आपल्याला शिकवतं. सोडलं मैदान, अस्तिक पाटीलनं विकेटचं पतन.
ग्रामस्थ संभाजी दादा पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय आणि त्याचबरोबर नितेश जाधव यांच्याकडून नेवाली पाड्याला शुभेच्छा आल्या, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. समीर पाटील यांचे मित्र आहेत आणि त्याचबरोबर आमचे अंतर्लीचे विशाल पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. या आपण स्वागत. निखिल पाटील नामक फलंदाज नवीन मैदानामध्ये आलेला आहे. ओ ऑफ साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट, फटका अतिशय चांगला आहे पण क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. स्वतः नाराज आहेत निखिल, कारण बॉटमहॅनचा चांगला वापर केला होता. ऑन साइडला फटका सजवला होता. खरं तर भरत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे त्यांच्या तालमीत घडणारे खेळाडू आहेत. अपकमिंग यंग टॅलेंटेड प्लेअर आज तुम्ही पाहिले. खरं तर यापूर्वी अस्तिक पाटीलला आपण पाहिलं, त्यानंतर आता निखिल पाटीलला आपण पाहतोय. यष्ट्या उद्ध्वस्त, विकेटचं पतन. भरत पाटीलला आता मैदान सोडावं लागेल. आणखीन एक विकेट. हॅलो. तर या दरम्यान उसाटणे ग्रामस्थ मंडळ आपण कोणी ज्येष्ठ वरिष्ठ श्रेष्ठ या ठिकाणी उपस्थित असाल तर मंचावरती या. सर्वांची नावं घेणं शक्य नाहीये, त्यामुळे आपण कुठल्याही मनाचा संकोच न करता, मनामध्ये संकोच न ठेवता आपण व्यासपीठावरती यावा. आमचे समालोचक मित्र अजित देसाई देखील इथे आलेले आहेत. वेलकम. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे मैदानामध्ये. नवीन फलंदाज प्रणव पाटील यांना आपण पाहतोय. प्रणव पाटील त्यांचं टोपण नाव आहे, आम्ही सांगू शकत नाही. ऑन साइडला खेळाचा होता. औपचारिकता झाली पूर्ण. सामना संपला, मॅच फिनिश, सामना जिंकलाय जनुमान नेवाळीपाडा संघानं. वेल प्लेड बॉयज, अ बिग कॉंग्रॅच्युलेशन टीम नेवाळीपाडा. आणि हार्ड लक टफ लक या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला, वेळेवर उपस्थित राहिला, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक आभार. टीम वीर बजरंग शिरडोन. चला लाईनअप करा, विनंती आहे. दोन्ही संघ लाईनअप करा, शेकहँड करा आणि मगच हे मैदान सोडा. आपण लगेचच वळणार आहोत. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच कोण असेल सामन्याचा सामनावीर. हॅलो. या दरम्यान ऍडव्होकेट आणि त्याचबरोबर